त्यात तो कोलते कोलते नावाचा भुजंग आहेच तिथे बसलेला त्याच्या जोडीला. तो आपल्या विरोधात काय ना काहीतरी करणारच. माई, आपल्याला काही करून हे प्रकरण आत्ताच्या आत्ता मिटवावं लागेल. जर पुढे हे चिघळत गेलं ना तर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. फोन लावा. फोन लावा कोलतेला. साहेब, माई साहेब मक्तेदारांचा फोन येतो मला. हा बोला माई साहेब. अहो सकाळपासून मला उचक्या लागत होत्या, कळत नव्हतं कोण माझी आठवण काढताय. आता तुमचा फोन आला ना उचकी थांबलीच बघा. लई उचक्या देऊ नका. उचकी अडकली तर गचकाळ टप्तीशी. व्हिडिओ बघितला आम्ही. व्हिडिओ? कसला व्हिडिओ? बस्ता काढायला गेले होते काय प्रेस कॉन्फरन्स बोलवून? प्रेस कॉन्फरन्स? कुठली प्रेस कॉन्फरन्स? हो माई साहेब काय बोलतो काही कळत नाही हो. स्टेजवर त्या भिक्कार गुरुच्या बाजूला तुमचा कटआउट बसवला होता का काय? का म्हातारपणात वेळ जात नाही म्हणून टाइमपास करायला बसले होते? अरे चा, त्याच्याबद्दल बोलताय होय? काय माई साहेब, अहो तुम्हाला तर माहिती आहे ना, यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. कसं आहे माई साहेब, हा तुमचाच आदर्श ठेवलाय आम्ही. गरज असलेल्यांना मदत करायची. काय झालं, तो पोरगा आमच्याकडे आला, म्हणला माझ्यावर अन्याय झालाय तर मला मदत करा. शपथ सांगतो माई साहेब, तो तुमचं नाव घेईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नाही तर आम्ही याच्यात पटलोच नसतो. तुम्हाला म्हणून सांगते, बुद्धिबळाच्या खेळात कधी कधी प्याद एक एक घर सरकत पुढे जात आणि त्याचा वजीर होतो, पण राजा होत नाही. कधीच नाही. भाई साहेब, अहो म्हणून तर आदर्श मानतो आम्ही तुम्हाला. प्याद काय कमाल उदाहरण दिलंय तुम्ही. हा बरं माई साहेब, मला एक सांगा, घाबरलात का तुम्ही? अहो घाबरू नका. टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. हत्ती आहात तुम्ही, हत्ती. अहो हत्तीनं मुंगीच्या चावाला घाबरायचं असतं होय? हा बर, मला काय साहेब, कार्यकर्ते आले तुम्हाला भेटायला. बरं बरं. माई साहेब, अहो लोक आले भेटायला तर मी जरा निघतो. आपण बोलू नंतर. हा, पण काही पण लागलं तर सांगा बरं का, कारण आपण आहोतच. यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. माज उतरवलाच पाहिजे. याच्या मुंबईच्या फेऱ्या वाढल्यामुळे याचा कॉन्फिडन्स पण वाढलाय. त्या तिकिटासाठी जीव टाकलाय आम्ही जालिंदर.